नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। मित्रांनो, गेल्या 7-8 महिन्यापासून आपण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन पाहिलं असेल। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली आणि मराठा आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं। आणि हे सगळं सुरू असताना काही ओबीसी नेत्यांकडून विरोध देखील दाखवण्यात आला किंवा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं असं देखील अनेक नेत्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं। परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती, ही आरक्षणाची जी मागणी होती की ती कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, मराठा हाच कुणबी आहे आणि याच्या नोंदी देखील सापडलेल्या आहेत। मराठा समाज कुणबी असल्याचे लाखो पुरावे सापडलेले आहेत। मग जर 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या असताना मराठा समाजाला कुणबी का घोषित केलं जात नाही आणि ओबीसी प्रवर्गात का घेतलं जात नाही, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं। आणि 6 दिवस उपोषण केल्याच्या नंतर सरकारकडनं शिष्टमंडळ आलं आणि त्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला की तुम्हाला ओबीसी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आम्ही त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करून उत्तर देऊ आणि लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करू असं सरकारकडनं, मंत्रिमंडळाकडनं किंवा सरकारच्या शिष्टमंडळाकडनं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना खात्री देण्यात आली, त्यानंतर ओबीसी समाजाकडनं किंवा ओबीसी आरक्षण वाचवावं किंवा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी ज्या गावामध्ये वडीगोद्री आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण केलं होतं त्याच ठिकाणी त्यांनी आता हे उपोषण केलंय। ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं त्याच दिवशी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस जरांगे पाटील उपोषण करत होते, सरकारला धारेवर धरत होते, त्यावेळेस अनेक लोकांनी त्यांच्यावरती आरोप केला होता की जरांगे पाटील हे कुठेतरी राजकीय हेतुपोटी उपोषण करत आहेत, जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोणतरी आहे, जरांगे पाटील यांच्याकडनं हे कोणीतरी करून घेत आहे। परंतु ज्यावेळेस जरांगे पाटील यांचं उपोषण हे 16-16, 17-17 दिवसावर जाऊन टेपलं, ज्यावेळेस त्यांच्या शरीरामधून प्राण जाण्याची वेळ आली, त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या हक्कासाठी लढाई करतायत, ना ते कुठल्या नेत्याचं ऐकून ना कुठल्या पुढाऱ्याचं ऐकून हे उपोषण करतायत, ते त्यांच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतायत हे लोकांच्या लक्षात आलं। आणि त्यानंतर कोट्यावधी मराठा समाज हा जरांगे पाटील यांना खांद्यावर घेऊ लागला आणि जरांगे पाटील यांच्या पाठीमागं सक्षमपणे उभा राहिला। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही, मराठा समाजाची फसवणूक झाली म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने एकी दाखवून दिली आणि मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात मतदान केलं, त्याचा खूप मोठा फटका देखील बसला। परंतु ज्यावेळेस ओबीसी नेत्यांचा पराभव होतो त्यावेळेसच मराठा समाजाच्या ओबीसी मागणीवर विरोध केला जातो। तसं पाहिलं तर जरांगे पाटलाची ही मागणी जी आहे ती 7 महिन्यापासून आधीची आहे। 7-8 महिने लोटलेले आहेत, जरांगे पाटील उपोषण करतायत, आंदोलन करतायत, महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज एकत्रित झाला, कुणबी प्रमाणपत्र मागितले गेले। एवढंच नव्हे तर सरकारने मराठवाड्यापुरतं आरक्षण देखील देण्याचा शब्द दिला होता, परंतु जरांगे पाटील यांनी सखल महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं। सरकारने हैदराबाद गॅजेट स्वीकारून मराठा समाज हा मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे तो संपूर्ण कुणबी आहे हे सरकारने मान्य केलं होतं। परंतु मराठा समाज हा फक्त मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठा समाजाला कुणबी घोषित करावं ही मुख्य मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती। आणि 8 महिने ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, त्यावेळेस बऱ्याचशा ओबीसी नेत्यांनी एल्गार सभा घेतल्या, वेगवेगळ्या सभा घेतल्या, राजकीय पक्षांनी, राजकीय पुढाऱ्यांनी देखील जरांगे पाटील यांच्या मागणीचा विरोध केला। परंतु लोकसभा निवडणूक होईपर्यंत हे सगळे नेते गप्प होते आणि लोकसभा निवडणूक पार पडली, यांचे काही उमेदवार पराभूत झाले, त्यानंतरच आंतरवाली सराटीच्याच बाजूला असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी ओबीसीच्या लक्ष्मण हाके यांनी हे उपोषण सुरू केलंय। खऱ्या अर्थानं हा अभ्यासाचा मुद्दा आहे की लक्ष्मण हाके यांनी त्यांचं स्वतःचं गाव, संपूर्ण महाराष्ट्र सोडून
ज्या ठिकाणी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील आंदोलन चालवत आहेत त्याच ठिकाणी जाऊन ओबीसीची हे जे काही आरक्षणाची लढाई जी उभा केलेली आहे किंवा हे जे काही आताचं आंदोलन सुरू केलेलं आहे, जे उपोषण आहे, हे उपोषण मराठा समाजाच्या जरांगे पाटलांनी ज्या गावात केलं त्याच गावात करण्याचा हट्ट कशामुळे आहे? ऑलरेडी आंतरवाली सराटी असेल किंवा त्या परिसरातल्या लोकांनी जरांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी करू नये, येणाऱ्या लोकांचा गर्दीचा खूप मोठा ऑलरेडी त्रास झालाय असं दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. मग आता ज्या समाजाने या ठिकाणी आरक्षणच्या मागणीसाठी जी गर्दी केली जाते, उपोषण केलं जातं, हे थांबवावं अशी विनंती केली, त्याच समाजाकडनं ओबीसीच्या लक्ष्मण हाके यांना परवानगी नेमकं कोणी दिली? कारण आंतरवाली सराटी काय, वडीगुद्री काय किंवा महाकाळा काय, हे सगळे जवळजवळचे गावं आहेत. म्हणजे आंतरवालीमध्ये जरी उपोषण केलं तरी वडीगुद्रीला तेवढाच रहदारीचा त्रास आहे आणि वडीगुद्रीमध्ये उपोषण केलं तरी आंतरवालीला तेवढाच रहदारीचा त्रास असणार आहे. तेवढीच गर्दी, तेवढी ट्रॅफिक, तेवढीच येणारे जाणारे लोक वाढणार आहेत. मग ज्या वेळेस जरांगे पाटील यांचं उपोषण आता या ठिकाणी केलं जाऊ नये अशा ओबीसीच्या काही लोकांनी मागणी केली, त्यावेळेस ओबीसीच्या त्याच लोकांनी किंवा त्या लोकांनी सपोर्ट करून आपल्याच बाजूच्या वडीगुद्री गावामध्ये हे उपोषण कसं काय सुरू केलं, हा खूप मोठा अभ्यासाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, काही ओबीसीचे ठराविक नेतेच या मागणीला किंवा या लढ्याला पाठिंबा देताना पाहायला मिळतात. अजून दुसरी गोष्ट हे देखील अभ्यासायला पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झालाय आणि येत्या काळामध्ये आपला ओबीसी समाज आपल्या पाठीमागे एकवटला जावा, आपल्याला ओबीसी नेता घोषित केलं जावं, यासाठी काही नेत्यांचा हा अट्टाहास तर नाही ना. जो आरोप जरांगे पाटील यांच्यावरती केला जात होता तो आरोप सिद्ध झालेला नाही, परंतु लक्ष्मण हाके हे मात्र कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून उपोषण करत असल्याचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळतंय. कारण पहिल्या 5 दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल, 2-3 दिवस लोटले होते. लक्ष्मण हाके यांची जी मागणी आहे, ओबीसीतल्याच काही नेत्यांनी त्याला विरोध केला होता. मग ते ओबीसीच्या अगदी तुम्ही जर बघितलं तर प्रकाश शेंडगे असतील किंवा अजून दुसरे बाकीचे नेते असतील, यांनी सगळ्यांनी म्हटलं होतं की ओबीसी प्रवर्गात कुठलीही जात येऊ शकत नाही, सरकार आपल्या बाजूने निर्णय देईल आणि कुठलाही निर्णय घेतलेला नसताना असं उपोषण करणं गरजेचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळात जे लक्ष्मण हाके आज ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात, आता त्यांना सगळा समाज किती नेता मानतोय हे खूप मोठा महत्वाचा भाग आहे, तो अभ्यासाचा विषय. परंतु लक्ष्मण हाके हे एका कुठल्या तरी जातीपुरतं आतापर्यंत आंदोलन करत होते, जातीसाठी कुठली तरी लढाई लढत होते आणि त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे असं देखील बोललं जातंय. मग ज्या धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून मागणी आहे ती मागणी सोडता लक्ष्मण हाके ओबीसी प्रवर्गासंदर्भात हे जे लढा उभा करतायत, जे उपोषण करतायत, हे नेमकं का करतायत याचा देखील अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज सगळ्या समाजामधून लक्ष्मण हाके यांच्या नावाची चर्चा जोरदार केली जाते. कुठंतरी जरांगे पाटील यांच्या विरोधात कोणीतरी उभा केलं पाहिजे म्हणून त्यांना बळीचा बकरा तर बनवलं जात नाही ना, हा देखील खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आता दुसऱ्या गोष्टीकडे आपण येऊयात. आज लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा तर प्रयत्न करीत नाही. ज्या मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांना मतदान केलं, जात बघितली असे आरोप केले, तसं पाहिलं तर मराठा समाज हा सगळ्या उमेदवाराला मतदान करणारा समाज आहे. आज जर बीडचं उदाहरण घेतलं तर जेवढे 40 उमेदवार आहेत त्या 40च्या 40 उमेदवाराला मराठा समाजाने मतदान केलेलं आहे. तरी देखील मराठा समाजाला स्पेसिफिक टॅग लावला गेला, जातीवादी म्हटलं गेलं. जर बाकी जातीचं जर आपण मतदान काढलं तर अगदी 1% सुद्धा त्यांचं दुसऱ्या उमेदवाराला मतदान नाही. परंतु मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की ज्यांचं 20 ते 25% मतदान हे अदर कास्टमधल्या लोकांना, उमेदवाराला मतदान आहे. परंतु आजचा जो विषय आहे, वडीगुद्री, जालना या ठिकाणी जे आंदोलन सुरू केलेलं आहे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये असे काही चेहरे पाहायला मिळालेत की 8 महिन्याचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आज आपण बघतोय. 8 महिन्यामध्ये काही नेते आपल्याला त्या उपोषणाच्या ठिकाणी नेता म्हणून, सर्व समाजाचा नेता म्हणून पाहायला मिळाला नाही. आणि असं असताना आज 4थ्याच दिवशी काही नेते त्या ठिकाणी गेले आणि आगीचा भडका जसा उठावा त्या पद्धतीने लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनाचा भडका उठलाय. आणि आज आपण जर बघितलं असेल तर रोडवरती चक्काजाम करणं, रोडवरती
पोलिसांच्या समोर जाळपोळ करणं, टायर जाळणं, हिंसक वृत्ती दाखवणं, अशा घटना आज घडायला लागलेल्या आहेत. आज मला तर वाटतं की कुठंतरी जातीय सलोखा राहिला पाहिजे. याबरोबरच कायदा सुव्यवस्था काही प्रश्न निर्माण होऊ नये, पोलिसांची देखील खबरदारी पोलिसांनी देखील घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा ज्यावेळेस लढा सुरू होता, मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस 12-13 दिवस उपोषण सुरू असताना सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रातील मराठा समाजाने चक्क जाम आंदोलन केलं होतं. तोही अगदी शांततेत, कुठलीही जाळपोळ, कुठलंही तोडफोड न करता अगदी पोलिसांना सोबत घेऊन 5 ते 10 मिनिटाचं रस्ता रोको केलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या हजारो मराठा समाजाच्या तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता सरकारने नेमकं जसं आज आपण बघितलं की ओबीसीचे काही नेते सरकारला आंदोलनकर्त्याबद्दल समसमान भावना सरकारची असावी असं ज्यांनी वक्तव्य केलंय, त्यांनी आता ही देखील मागणी केली पाहिजे. मराठा आरक्षणाची ज्यावेळेस मागणी होती, ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावरती जसे गुन्हे दाखल केले गेले तसे गुन्हे आता दाखल होतील का? कारण महाराष्ट्राची काळजी आपल्या सगळ्यांना आहे. मग तो कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, जर हिंसक वृत्ती करत असेल तर त्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मग आज जे काही टायर जाळण्याचे प्रकार झालेले आहेत, रस्ता रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जो त्रास दिला गेलेला आहे, ह्या सगळ्या ज्या घटना घडत होत्या त्या पोलिसांसमोर घडत होत्या. मग या जालना पोलीस नेमका यावरती काही ऍक्शन घेणार आहे की नाही, यावरती सरकारचं लक्ष आहे की नाही, ओबीसी बरोबर सर्व नेत्यांचं यावरती लक्ष आहे की नाही. जसे तुम्ही मागणी करताय की सगळ्यांना समान न्याय द्यायला पाहिजे, तर मला वाटतं की चुकीला देखील सगळ्यांना समान गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आज जो काही प्रकार घडतोय याच्यापेक्षाही अजून हिंसक प्रकार घडू शकतो. त्यामुळं वेळीच सरकारने आणि प्रशासनाने यावरती काळजीपोटी कुठलं तरी ऍक्शन घेतली पाहिजे. आणि आज जो काही प्रकार घडलेला आहे टायर जाळण्याचा, हिंसक वृत्ती करण्याचा, लोकांना त्रास देण्याचा, तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल होणार आहेत की नाही हे देखील सरकार आणि त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कळवलं पाहिजे. कारण आज बघितलं तर मराठा समाजाचं जवळपास 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे, तरी अजून सरकारकडनं कुठला तोडगा काढला जात नाही. अशातच ओबीसी समाजाकडनं आता आंदोलन छेडलं गेलंय. जर असे प्रत्येक समाजातले आंदोलन एकाच वेळी सुरू झाले तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. आजच जाळपोळीची घटना आपल्याला पाहायला मिळाली, अगदी रोडवरती, सेंटरवरती टायर जाळलेले आहेत. मग असे हिंसक प्रकार नेमका कोण घडवून आणतंय? लक्ष्मण हाके हे शांततेत आंदोलन जर करत असतील तर हे हिंसक प्रकार कोण घडवून आणतंय? 4 दिवस लक्ष्मण हाके हे त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने मागणी मागत असताना आंतरवाली, सराटी, वडीगोद्रीकडे सगळ्यांनी जायला पाहिजे असं नेमकं ट्विट किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमातून नेमकं लोकांना कोण भडकवतंय ह्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. कोणता नेता ह्या आंदोलनाला चालवतोय हे देखील पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ही आंदोलनाची लढाई, जी काही आरक्षणाची लढाई आहे, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतायत आणि विथ पुराव्यासहित मागतायत. महाराष्ट्रामध्ये जो मराठा राहतो तो कुणबी मराठा आहे हे त्यांनी 54 लाख नोंदी देऊन सिद्ध केलेलं आहे. आणि लक्ष्मण हाके जी लढाई लढत आहेत ते कुठल्या तरी समाजाला आमच्यासोबत आम्हाला जे दिलेलं आहे ते तुम्ही देऊ नका अशी मागणी करतायत. उदाहरणार्थ, आपण एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला बसलोय, आपल्या स्वतःच्या पत्रवाळीमध्ये वाढून घेतलंय आणि शेजारच्याला आता वाढू नका म्हणून आंदोलन सुरू आहे. ज्याच्या त्याच्या हक्काचं तुम्ही सरकारकडे मागणी करू शकता, रितसर पद्धतीने मागणी करू शकता, तुमच्या हक्काचं तुम्हाला राहणार आहे. परंतु मराठा समाजाच्या हक्काचं मराठा समाजाला देऊ नये ही मागणी करणं मुळात चुकीचं आहे. जर आपण बघितलं तर जरांगे पाटील नेहमी बोलतात की मी सगळ्या समाजाला सारखी वागणूक किंवा सगळे समाज माझ्यासोबत आहेत, माझं कुठल्याही समाजासोबत भांडण नाहीये. मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषण करत होते, आंदोलन चालवत होते, त्यांची एक भावना आहे, प्रत्येक वेळेस आपण जर बारकाईने अभ्यास केला तर ते फक्त सरकार विरोधात लढलेले आहेत आणि नेत्यांविरोधात लढलेले आहेत, कुठल्याही समाजाच्या विरोधात लढलेले नाही आहेत. नेते आणि सरकार यांच्या विरोधात त्यांचे वक्तव्य आहेत. परंतु आज लक्ष्मण हाके जे करत आहेत ते कुठल्या तरी समाजाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आणि मला वाटतं एखाद्या समाजाच्या विरोधात आंदोलन करणं चुकीचं ठरू शकतं. तुम्ही एखाद्या नेत्याच्या विरोधात आंदोलन करू शकता, राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याच्या विरोधात आंदोलन करू शकता,
परंतु व्यक्तिगत एखाद्या समाजाला टार्गेट करणं कितपत योग्य आहे हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आणि सरकारने याकडे बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजे. मराठा समाज त्यांच्या हक्काचं मागतोय. जर त्यांचा तो हक्क असेल तर ते मिळालाच पाहिजे. त्यांचा हक्क नसेल तर तुम्ही देऊ नका. परंतु जर 54 लाख नोंदी सापडत आहेत आणि 54 लाख नोंदी सापडून देखील जर दिलं जात नसेल तर खूप दुर्दैव आहे. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याच्या हक्काचं दिलं जात असेल तर त्यामध्ये देऊ नका अशी मागणी करणारे कोण, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. आणि लक्ष्मण हाके यापूर्वी आपल्याला पाहायला भेटले असतील की आज ती जी भूमिका घेत आहेत, आज ते म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात येऊ देऊ नका, कारण आज लक्ष्मण हाके हे ओबीसी प्रवर्गामध्ये आहे. सगळ्या समाजातील लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आज लक्ष्मण हाके यांची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये येऊ देऊ नका, आमच्या हक्काचं आरक्षण त्यांना देऊ नका. हे कोण म्हणतंय? लक्ष्मण हाके म्हणतायत. आणि हेच लक्ष्मण हाके काही दिवसापूर्वी स्वतः एसटी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी लढाई करत होते आणि स्वतःचा समाज ओबीसी प्रवर्गातील एक घटक एसटी प्रवर्गामध्ये आहे असं सांगत होते किंवा त्यांची मागणी एसटी प्रवर्गातील आहे. मग त्यावेळेस त्यांनी एसटी मध्ये जाणं किती योग्य आहे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्या प्रवर्गामध्ये कोणी आला नाही पाहिजे, आपण मात्र दुसऱ्याच्या प्रवर्गामध्ये जायचं, ही कुठली लोकशाही आहे? ही कुठली योग्य रीतसर मागणी आहे? हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आज जे आंदोलन सुरू आहे लक्ष्मण हाके यांचं, ते कायदेशीर पद्धतीने सरकारला भांडत आहेत, त्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु तुमची लढाई जर सरकारसोबत आहे तर जरांगे पाटील आणि मराठा समाज हा तुमचा काय शत्रू आहे का? यांना तुम्ही का बोलताय? तुम्ही आंदोलन सुरू असताना तुमच्या उपोषण स्थळावरून तुम्ही जरांगे पाटील आणि मराठा समाज यांच्या विरोधात का वक्तव्य करतायत? हा मोठा विषय आहे. मराठा समाजाने तुमच्या काही ठराविक नेत्याला मतदान केलं नाही म्हणून तुम्हाला राग आलेला आहे का? म्हणून तुम्ही हे आंदोलन चालवत आहात का? हा देखील एक आता शंका या ठिकाणी सगळ्या लोकांना यायला सुरू झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चर्चा होत आहेत. कारण लक्ष्मण हाके हे स्वतः आंदोलन करते नव्हे तर त्यांना कोणीतरी आंदोलन करायला सांगितलंय. आणि जशी मराठा समाजाची ताकद एकवटली होती तशी आता ओबीसी समाजाची ताकद एकवटली पाहिजे आणि कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला ओबीसी नेता हे घोषित केलं पाहिजे. जरांगे पाटील हे 54 लाख लोकांना ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊन आलेत, त्यामुळे जरांगे पाटील ओबीसी झालेले आहेत आणि ते उद्या ओबीसी नेता होतेत की काय ही भीती कोणाच्या तरी पोटात असायला पाहिजे. म्हणून मला वाटतं हे आंदोलन सुरू केलं की काय. आज जी हिंसक प्रकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, वडीगोद्री या ठिकाणी पोलिसांच्या समोर जाळपोळीची घटना, टायर जाळण्याच्या घटना ज्या घडलेल्या आहेत, हे अतिशय हिंसक प्रकार घडलेले आहेत. नेमका हे प्रकार कोणी घडवून आणलेत? हे प्रकार घडवण्या पाठीमागे नेमकं कोण मास्टर माइंड आहे? आणि अचानक वडीगोद्री या ठिकाणी गर्दी करा म्हणून सांगणारे नेमकं कोण आहेत हे शोधले पाहिजेत. आणि हा आंदोलनकर्ता नेमका कोण आहे? आंदोलनकर्ता कोणाचा बोलवता धनी आहे? नेमका हा मराठा समाजालाच टार्गेट का करतोय? तसं तर कुठल्याही समाजाच्या विरोधात बोलणं, चुकीचं वक्तव्य करणं खरं तर हा कायद्याने गुन्हा आहे. मग लक्ष्मण हाके हे उपोषण करते आहेत. त्यांनी उपोषण करत असताना त्यांची रीतसर पद्धतीने सरकारकडे मागणी करावी. कुठल्याही समाजाच्या विरोधात लोकांचे माथे भडकवू नयेत. याने खूप मोठे वाईट परिणाम होऊ शकतात आणि त्याचाच आज एक परिणाम आपल्याला पाहायला मिळालाय. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या ठिकाणी आज जाळपोळीची घटना घडली आहे आणि आज टायर जाळलेले आहेत. लोक हिंसक वळणावरती येऊन ठेपलेले आहेत. या लोकांचे माथे नेमकं कोण भडकवतंय? गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी प्रवर्गामध्ये असलेले लोक अचानकच रस्त्यावर का आलेले आहेत? त्यांच्या हक्काचं कुठलाही आरक्षण कोणाला अजून दिलेलं नाहीये. आरक्षण कोणाला दिलेलं नसताना, त्यांच्या हक्काचं दिलेलं नसताना नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु मला वाटतं की लक्ष्मण हाके यांचे कोणीतरी माथे भडकवतंय. कोणाला तरी लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं काही प्रकार घडवून आणायचेत आणि स्वतःला मात्र ओबीसी नेता घोषित करून घ्यायचंय, असे प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक, ओबीसी प्रवर्गातील लोक आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. फक्त कारण काय की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊ नका. परंतु लक्षात घेतलं पाहिजे की आपण सुद्धा यापूर्वीच्या स्टेशनवरती, यापूर्वीच्या स्टॉपवरती आपण या आरक्षणाच्या गाडीमध्ये बसलेला आहात आणि गाडी फुल असताना तुम्ही बसलेला आहात आणि आता तुम्ही दुसऱ्याला म्हणतात की गाडीत जागा नाहीये, गाडीत बसू नका. या पद्धतीचं या ठिकाणी जे वातावरण तयार केलेलं आहे हे कुठेतरी राजकीय भूमिकेतून केलेलं आहे.
मागच्या 8 महिन्यामध्ये जरांगे पाटील यांची जी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीवर जे परिणाम झालेले आहेत, हे सगळं आरक्षणातून होऊ शकतं, आरक्षणाच्या मागणीतून किंवा उपोषणाच्या लढ्यातून हे सगळं घडू शकतं असा अंदाज त्यांना आला असावा आणि आपणही ओबीसीचा चेहरा बनावं, आपणही ओबीसीच्या लोकांचं नेतृत्व करावं या भावनेपोटी आज लक्ष्मण हाके हे आंदोलन चालवत आहेत. परंतु त्यांना चालवणारा कोणीतरी दुसराच असू शकतो, कारण आता सध्या जे प्रकार घडत आहेत ते प्रकार खूप वेगळे घडत आहेत. कारण हे सगळं काही मराठा समाजाच्या विरोधात केलं जात असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. कारण मराठा समाजाची मागणी ही सरकार दारामध्ये आहे, सरकार दरबारामध्ये आहे. मराठा समाजाचा वाद भांडण हे सरकारसोबत आहे, तर तुम्ही देखील सरकारसोबतच भांडलं पाहिजे, सरकारकडेच मागितलं पाहिजे. परंतु कुठल्या तरी समाजाच्या नेत्याला बोलणं हे चुकीचं आहे आणि मराठा समाज कधीच लक्ष्मण हाके यांच्यावरती बोललेला नाहीये. जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या विरोधात कधी बोलले नव्हते. तरी देखील जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करतात त्या ठिकाणी जाऊन उपोषण करणं, लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडणं, लोकांच्या हातामध्ये अगदी आग देणं, टायर जाळणं, हिंसक वृत्ती घडून आणणं असे प्रकार सध्या महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यामध्ये घडत आहेत. ज्या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि जरांगे पाटील यांनी शब्द सुद्धा दिला होता की हे माझं आंदोलन शेवटचं आंदोलन असणार आहे, यापुढे मी आता उपोषण देखील करणार नाही. जर सरकारने मला आमच्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही कायदेशीर पद्धतीने आणि रीतसर पद्धतीने आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि विधानसभा लढवणार आहोत. हे जाहीर केल्याच्या नंतर लक्ष्मण हाके आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत. कारण मराठा समाजाला आरक्षण कोण देणार आहे तर सरकार देणार आहे. जर मराठा समाजाच्या हक्काचं असेल तरच सरकार देईल आणि जर तुमच्या हक्काचं मराठा समाजाला दिलं तर तुम्ही सरकारला भांडलं पाहिजे, कुठल्या समाजाला नव्हे. तर हे जे काही चाललेलं आहे तर मला वाटतं हे काही योग्य नाहीये, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि जसं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे म्हणत होतात की जातीमध्ये तेढ निर्माण झाली नाही पाहिजे, हिंदू म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, ज्यांनी ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यांना मला विचारायचंय, आज तुमचं हिंदुत्व नेमकं कुठं आहे? आज तुम्ही जाती म्हणून ओबीसी म्हणून एकत्र का येत आहेत आणि कुठल्या तरी जातीला टार्गेट का करतायत? का मराठा समाज हिंदू नाही का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून विचारायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना 12 दिवस उपोषणाला लोटले होते, काळजीपोटी लोकांनी आंदोलन उभं केलं होतं आणि महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन सुरू होतं, शांततेत आंदोलन केलं होतं. परंतु शांततेत झालेल्या आंदोलनामध्ये हजारो लोकांच्या अंगावरती गुन्हे दाखल केले, त्यांच्यावरती केसेस दाखल केल्या गेल्या. तसंच आता कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून आज जो काही हिंसक प्रकार घडलेला आहे, जी काही जाळपोळ झालेली आहे, रस्त्यावर रस्ता रोको केलेला आहे, सर्वसाधारण लोकांना अडवलेला आहे, यामुळे आज गुन्हे दाखल होतील की नाही जालना पोलिसांनी यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि याचं उत्तर देखील महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे. हा चाललेला प्रकार तुम्हाला कसा वाटतोय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा.